नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवीन वर्षाच्या पहिल्या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी भोगीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू आधी. मी अर्धी वाटी हरभरा, 1 वाटी वाटाणा, वरणाच्या बिया, गाजर, घेवडा, एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, एक वांगं, बारीक चिरून घेतलेली कांदापात, एक बटाटा आणि थोडी पालक चिरून घेतलेलं आहे. भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला पाहू. तेल, तीळ, जिरे, मोहरी, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर, तिखट, भाजलेल्या शेंगाचे कूट आणि खोबऱ्याचे कीस, त्यासोबतच अद्रक लसूण पेस्ट इत्यादी साहित्य घेतलेले आहे. चला तर मग कढई गरम करायला ठेवले. भाजी बनवायला घेऊया. कढईत तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि तीळ टाकायचं. मस्त चांगलं तेलात तडतडू द्यायचं. याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची. आता तेलामध्ये मी खोबऱ्याचे कीस टाकणार आहे. तेही मस्त तेलात भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. तर तेलात टोमॅटो भाजलेला आहे. आता हळद आणि धना पावडर टाकले मी. त्याच्यानंतर तिखट, मस्त सगळं मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. मसाला भाजून झालेला आहे. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या. सगळं कढईमध्ये हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालणार आहे. याच्यानंतर शेंगाकूट घालणार आहे. शेंगाकूट घातल्यानंतर सगळं मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकते आणि गरम केलेले पाणी घालायचं त्याच्यामध्ये. मस्त भाजी शिजेल एवढं पाणी टाकलेलं आहे. मस्त छानपैकी शिजवून घ्यायची भाजी. मस्त प्लेट ठेवून थोडा वेळ भाजी शिजू द्यायची. तुम्ही पाहू शकता मस्त अशी रंगीबिरंगी आपली भोगीची भाजी तयार आहे. मस्त असं भोगीची पौष्टिक भाजी तयार आहे. चला मग कोण कोण येते खायला.